मैं राजेश शादी, भारतीय जनता पार्टी के उपाध्यक्ष, शेर उपाध्यक्ष। ये जो पेपरबाजी हो रही, पेपर में नाम आ रहा, कोई रिकॉर्डिंग भी आ रही, राजेश शादी का जो नाम आ रहा, और मेरा कोई लेन देन नहीं है इसमें, और मैं कोई नवनीत राणा भाभी से कोई मेरा कोई विवाद भी नहीं है कुछ, और मैं भारतीय जनता पार्टी के साथ में रहूंगा, और मेरी कहाँ साइन भी नहीं है। नमस्कार, मी आशिष बबनराव अतकरे। नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 17 गडगोशी अंतर्गत मी निवडणूक विजयी झालो आणि कालपासून काही वृत्तपत्रांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये एक हे मेसेज पसरत आहे की त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नितेशजी धांडे साहेब यांची वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे आणि आमचे पक्षाचे स्टार प्रचारक नवनीत भाभी यांचे सुद्धा त्यात तसं नाव टाकण्यात आलं आहे, परंतु आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही। त्या कागदावर असलेल्या सहीशी आणि त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, मी त्याच्यावर कोणतीही सही केलेली नाही करता हा खुलासा टाकत आहे। नमस्कार, मी स्वाती अमोल निस्ताने, माजी नगरसेविका, प्रभाग क्रमांक 2, संत गाडगेबाबा PDMC। काल झालेल्या बैठकीत काही कारणास्तव चुकून म्हणता येईल मी सही त्या ठिकाणी केली गेली, परंतु आम्ही ज्यावेळी रहाडगाव चौकात बूथ उद्घाटन केलं त्यावेळेस नवनीतताई राणा त्या ठिकाणी आल्या होत्या आणि आमचं भरभरून त्यांनी कौतुक केलं आणि आमच्या विजयाला त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या, त्यामुळे माझा कुठलाही आक्षेप त्यांच्यावर राहणार नाही। नमस्कार, जय श्रीराम। मी प्रणित राजेंद्र सोनी। यंदा या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 अंबापेठ कॉर्पोरेशन नमुनामधून मला भाजपच्या वतीने उमेदवारी मिळाली होती। काही मोजक्या मतांनी माझा पराभव झाला। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीतले अमरावती शहरातले सगळे नेते मंडळी, सगळे नेते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। माझ्या प्रचारासाठी, माझ्या बूथच्या उद्घाटनासाठी सगळे लोक आले होते। सगळ्या लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला, माझ्यासाठी मतं मागितले। मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, माझा पराभव व्हायच्या मागे फक्त आणि फक्त ड प्रवर्गातून ज्या ज्या लोकांनी भाजपाची उमेदवारी तिकीट मागितली होती, ज्या लोकांना तिकीट मिळाला नाही, त्या लोकांनी ओपनली येऊन भारतीय जनता पार्टीचं पद घेऊन सुद्धा माझ्या विरोधात कामं केले आहे आणि माझा जो पराभव झाला त्याच्या मागे मी फक्त आणि फक्त त्या लोकांना जबाबदार ठरवतो आहे। आणि सद्यस्थितीत प्रसारमाध्यमांमध्ये जे पत्राचा आणि सह्याचा जो इश्यू चालू आहे त्याच्याशी माझा काही घेणं नाही आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मी एवढंच सांगेन। नमस्कार, जय श्रीराम।